चालू आणि वरतून पाऊस पण चालू आहे, त्यामुळं जी मजा येते ना. चला तर बघूया पुढून ऑटो वगैरे भेटली की ऑटो करून जाणार आहे आम्ही, कारण इथून 4 किलोमीटरचं अंतर आहे काहीतरी. मस्त थंड थंड पाणी आहे. हे बघा, हे वरचे स्काय विलाज आहेत, हे सगळे पूल व्ह्यू विलाज आहेत खाली. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब ब्लॉग. तर आज आम्ही निघालोय लोणावळ्याला. 7:45ची ट्रेन होती आमची आणि आम्ही घरून निघालो किती वाजता निघालो? 7 वाजता. हा, 7 वाजून 5-10 मिनिटाला निघालो आम्ही. आम्हाला वाटलं नव्हतं ट्रेन भेटेल, पण ही पुणे टू मुंबई ट्रेन आहे, प्रगती एक्सप्रेस, त्यामुळे इथूनच स्टार्ट होती. तर नशिबाने आम्ही आलोय टायमिंग वरती. आणि आपली बोगी हीच आहे ना? D2. चलो चलो. तर ही आमची ट्रेन आहे प्रगती एक्सप्रेस. गॉगल काढून बस की. फायनली पोहोचलोय आम्ही लोणावळा स्टेशनला. युवा कुठे गेला? युवाने बघा अजून गॉगलच काढलेला नाही, फुल टशन मध्ये आहे. बाहेर भरपूर पाऊस चालू आहे. आता इथून पुढं आम्हाला रेनकोट घालूनच फिरावं लागणार आहे. तुझा रेनकोट नाही ना? तुझ्यासाठी नाही आणलेला. ऍक्च्युली मी रेनकोट घेतला आणि युवासाठी पण घेतलेला आहे, आणि हिला रेनकोट नाही. आता हिच्यासाठी रेनकोट घ्यावं लागणार माझी बाहेर गेल्यावरती, कारण त्याच्याशिवाय बाहेर फिरू शकत नाही, पाऊस कंटिन्यू चालू आहे. तर तुम्ही पण जर लोणावळ्याला चक्कर मारत असाल तर रेनकोट छत्री सोबत ठेवूनच चला, कारण स्टेशन पासूनच पाऊस चालू आहे. चला बाहेर जाऊया. आता जस्ट बाहेर आलो, म्हटलं पहिला नाश्ता करून घेऊ, कारण सकाळी लवकर निघालोय घरातून, तर भूक लागली. आता ऑर्डर दिली आहे वडा सांबर. पहिला नाश्ता करून घेतो. आता प्लॅन असा आहे की पहिला नाश्ता करून घेणार आहे, त्याच्यानंतर मी हिच्यासाठी रेनकोट वगैरे बघतोय तर मार्केट चालू झालं की, कारण सध्या तरी काही मार्केट चालू झालेलं नाही. आता शिक 8:45 वाजले. तर आता आम्ही झालो तिघं पण सेम तिच्यासाठी पण रेनकोट घेतलाय आम्ही, आणि नाश्ता पण करून झालाय. आता आम्ही थांबलोय लोणावळ्याच्या चौकामध्ये, रिक्षा विचारतोय. इथून रिक्षा 300 रुपये 400 रुपये बोलतात आहे, पण बघूया पुढे चालत चालत गेलं की मे बी 200 रुपयापर्यंत पण सोडतील. हे बघा, जाधव मिसळ हाऊस. नमस्कार साहेब, ही माझी प्रसिद्ध मिसळ आहे लोणावळ्यामधली, लोणावळा मिसळ हाऊस. जाधव मिसळ हाऊस हे रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे, शिवाजी पुतळ्याच्या जवळ. ही मिसळची खासियत म्हणजे चुलीवर शिजवली जातेली मिसळ आहे. ही फक्त 50 रुपयात भेटते, तर नक्की सर्वांनी येऊन याचा आस्वाद घ्यावे. धन्यवाद. ओके. तर दादांनी माहिती सांगितलेली आहे मिसळ हाऊसची. तिथं जस्ट रेल्वे स्टेशन पासून बाहेर आलं की कॉर्नरलाच आहे. तर इकडे आले तर नक्की व्हिजिट करा दादाला. थँक्यू दादा. आम्ही नाश्ता झाला, आम्ही करूनच आलो. कशी मिसळ? मस्त आहे ना? एक नंबर. तर आम्ही पण आताच टेस्ट करून बघितली मिसळ, खूपच छान आहे, आणि चुलीवरचं असल्यामुळे टेस्ट अप्रतिम आहे. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. हे बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. चला, फुल एन्जॉय चालू आहे बायकोची आणि पोराची. तर वातावरण तुम्ही बघू शकता लोणावळ्यामधलं, मस्त पावसाचं वातावरण आहे, आणि असं जास्त पण पाऊस नाही, रिमझिम चालू आहे, त्यामुळं भिजायला पण भारी वाटतंय. तुम्ही म्हणत असाल भिजायला भारी वाटतं आणि आम्ही रेनकोट घातले, पण कारण अजून आम्हाला भरपूर टाइम घालवायचा आहे लोणावळ्यामध्ये, आजचा पूर्ण दिवस, त्यामुळं थोडं सेफ्टी म्हणून आम्ही रेनकोट घातलेला आहे. तर बघूया पुढून ऑटो वगैरे भेटली की ऑटो करून जाणार आहे आम्ही, कारण इथून 4 किलोमीटरचं अंतर आहे काहीतरी बुशी डॅमला. हे बघा, फायनली पोहोचलोय आम्ही बुशी डॅमला. आता जस्ट रिक्षा केली, तिथून आतापर्यंत आलो. तर हे बघा, डॅमच्या दिशेने चाललोय आम्ही. इथं पाणी आहे थोडंसं, एवढं क्रॉस करून पुढे जावं लागतंय. कैसा आहे पाणी? मस्त थंड थंड पाणी आहे. एवढं झालं की पुढे पण पाणी आहे, साईडने जावं लागणार आहे. एवढंच आहे थोडं. हा ना, चलो इनके पीछे पीछे चलेंगे.
इधर तो बहुत ನೀರು ज्यादा ಹರಿತಾ ಇದೆ पानी ರೀ है। हाँ ನೀರು ಹರಿತಾ ಇದೆ हाँ नीर मध्ये कंटिन्यू मಳೆ ಆಗಲ್ಲ चलो हम इनको फॉलो करेंगे चलना तुमको आगे छोड़ता हूँ ना पानी में चलो उतरो हात पकडो लेकिन ಕೈ ಹಿಡ್ಕೊಂಬಮ್ಮ ಹುಷಾರಾಗಿ आमच्या ही वाला पण पाण्यात चालायचंय हे बघा खाली उतरलाय खूप थंड काही पाणी कडू. आहे हे बघू शकता तुम्ही बुशी डॅमचे दृश्य जस्ट पोहोचलोय ಇರೋ ಇರೋ ಯುವ ಇರೋ ಯುವ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಿತ್ತು ಅಲ್ಲಿದೆ ಸ್ಟೆಪ್ಸ್ तिकडून जावं लागेल का ಹಾ ಉದರ್ हाँ यार, गलत आ गए हम ಪಾಪ ಕೈ ಕೊಡು ಯುವ हे बघू शकता तुम्ही बुशी डॅम पूर्णपणे भरलेला आहे आज बुधवार असल्यामुळे एवढी गर्दी नाही आहे आत्ताशी लोक यायला चालू झालेले आहेत आताशी लोक येतात आहे कारण आताशी गाव वाजले एवढा टाईम नाही झालेला हे बघू शकता तुम्ही लोणावळ्याचं वातावरण बघून घ्या कसं आहे पाणी विज्युअल ट्रीट कसं आहे युवा पाणी कसं आहे चांगलं वाटतंय का आतमध्ये जायचं आहे ಸಾಕು ಸಾಕು ಯುವ ನೀರಿದೆ ಇದು काही कुठं लावून जा हे बघा डॅमचे दृश्य पूर्णपणे भरून वाहते युवा तर खूप एन्जॉय करतोय पाण्यामध्ये कारण त्याला पाणी खूपच आवडतं पहिल्यापासून पण पाण्याचं प्रेशर एवढं आहे की त्याला खेळायला नाही सोडू शकत आम्ही ಚಲೋ ಚಲೋ ಎಲ್ಲಿಗೆ युवा फुल एन्जॉय करते पाण्यामध्ये इथून तर पाणी चालू आणि वरतून पाऊस पण चालू आहे त्यामुळं जी मजा येते ना एक नंबर आहे फुल एन्जॉयमेंट चालू आहे मम्मी देख कैसे खेल रही हो तो याची मम्मी काही बाहेर येत नाहीये हे बघा पाण्यात खेळून झाल्यानंतर आम्ही आता खाली आलो ॲक्च्युली युवाला थंडी वाजायला लागली होती एक 10-15 मिनटं खेळलो असं ना मी पाण्यामध्ये युवाला लगेच थंडी वाजायला लागली त्यामुळं म्हटलं आता बस करावं आणि जस्ट खाली आलो तर त्याची थंडी कमी होत नव्हती तो म्हटला की मला गरम गरम मॅगी खायची त्यामुळे आम्ही मॅगी घेतली त्यासाठी पण त्याची मम्मीच खाते वाटते मॅगी तर फायनली आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनला हे बघू शकता माझ्या मागे हॉटेल आहे हे बघू शकता रूमर स्काय विला हे वरती कॉटेजेस आहेत चलो हाँ हाँ स्विमिंग पूल भी आहे हे तुम्ही बघू शकता रिसेप्शन एरिया आहे हा आम्ही आलो रिसेप्शनमध्ये बुकिंग इन्क्वायरी करायला रूम वगैरे मोकळे झालेत का नाही ते विचारपूस करतोय हे बघा हे वरचे स्काय विलाज आहेत हे सगळे पूल व्ह्यू विलाज आहेत खाली हे बघा स्काय विलाचं व्ह्यू बघू शकता आणि याच्यामध्ये काही प्रायव्हेट रूम पण आहे आणि आमची रूम ही वाली आहे पूल व्ह्यू विला असं नाव दिलं याचं आणि आमच्या विलाचं नाव आहे रोज विला तुम्हाला रूम दाखवतो बघा ही आमची रूम आहे व्ह्यू तुम्हाला दिसत असेल हा बेडरूम आहे इकडे AC दिलेला आहे हा TV आणि इकडून बाहेरचा व्ह्यू पण दिसतोय हे बघा आणि हे बॅग वगैरे ठेवण्यासाठी हे कॉम्प्लिमेंटरी पाण्याची बॉटल आणि कॉफीचे काही पॅकेट वगैरे दिलेले त्यांनी
हे बघा वॉशरूम इकडं एकदम क्लीन आणि नीट असं वॉशरूम आहे. हा इथे बाथ टब देखील आहे. आणि अजून एक मस्त गोष्ट याच्यामध्ये म्हणजे वरती अजून एक रूम आहे छोटीशी. चला वरती रूम दाखवतो तुम्हाला. आमचा युवा वरती जाऊन बसलेला आहे. ये तुम्हारे साइज करूँ मैं क्या? अच्छा तुम्हारा ही रूम है फिर. पक्का? लेकिन तुम्हें उतरना नहीं आएगा ना इधर. ही बघा ही रूम ही रूम बघा युवाने घेतलेली आहे. युवा म्हणतोय मी इथं झोपणार आहे, तुम्ही खाली झोपा. युवाच्या साईजचा एक छोटा फॅन पण आहे इथं. हे बघा ह्या रूम मधून व्ह्यू स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे इकडून. हेलो गाइस, पापा मुझे लो. हाँ चलो बोलो. मुझे लो. मैं शूट कर रहा हूँ, बोलो ना क्या बोलना है. हेलो गाइस, अभी मेरा रूम है ये. अभी मुझे नहाना है तो चलो गाइस. चलो अगले वीडियो में मिलते हैं. तो बाय बाय. बाय बाय. टाटा. हा बघा स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे इथं. ही रूम युवाला खूप आवडलेली आहे ना युवा? बहुत पसंद आया तुझे? हाँ पापा, ये तो रूम था. बघा झोपला तो. ही आता युवाची रूम झाली आहे. आम्ही खाली जाणार आहे आता. तर आम्ही मागवलेलं आहे जेवण. फायनली जेवण पण आलंय आमचं. बराच वेळ घेतला ॲक्च्युली त्यांनी, पण फ्रेश बनवून दिलंय त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. నిధోనాలు కళ్ళు चल हाइट देखना हमको हर जगह से. तर आता जस्ट स्विमिंग करून आलो आम्ही. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. काय नाही 5 मिनटं खेळला युवा, त्याच्यानंतर त्याला थंडी वाजायला लागली. मग परत बाहेर आलो. परत गरम पाण्याने शॉवर घेतलं मस्तपैकी. हे बघू शकता बाहेर तुम्ही, अजून पाऊस चालूच आहे त्यामुळं बाहेर जायला काही चान्सच नाही इथून. सध्या प्लॅन तर काही नाही आहे आमचा, पण पाऊस थोडा कमी झाला की बाहेर जाऊन एखादा राऊंड मारता येईल असा प्लॅन आहे. पण बघूया पाऊस थांबतोय नाही थांबतोय, कारण बाहेर व्ह्यू खूप छान आहे बघण्यासारखं. हे बघू शकता तुम्ही, पाऊस कंटिन्यू चालूच आहे त्यामुळं बाहेर निघण्यासाठी काही चान्स नाही आम्हाला. आता रात्रीचे वाजलेत 8:45 आणि इथं डिनर लावलेलं आहे. हे डिनर कॉम्प्लिमेंटरी आहे कुकिंगच्या अमाऊंटमध्ये. बफेट सिस्टम ठेवलेली आहे, व्हेज नॉन दोन्ही पण आहे. जेवण करायला आलो आहे आता. काय खातो युवा? आताच जेवण करून आलो आहे आम्ही रूमवरती. युवाच्या रूममध्ये आलो आहे आम्ही, कारण युवाने ही रूम त्याच्या नावावरती करून घेतली आहे. मला म्हणतोय ही माझी रूम आहे, माझं घर आहे म्हणतोय. आहे ना युवा? बघ बघा लाईट बंद चालू करतो, नुसतं खेळतोय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळचे वाजलेत 9. आम्ही थोडा वेळ झाला उठून फ्रेश वगैरे झालो, स्विमिंग केली इथं समोर मस्त पावसामध्ये. आता आवरून चालू आहे नाश्ता करायला. बघा युवानी पण आवरलं आहे, सँडल घालतो. जर पाण्याची बॉटल घे युवा, आतमधून पाण्याची बॉटल घ्या. तर आम्ही आता चालू आहे नाश्ता करायला. जिथे काल रात्री डिनर लावलं होतं तिथंच नाश्त्याची पण सोय आहे. एक बॉटल लिहिलं आहे तू? हा लिहिले घे कोणती पण. चल बघू शकता पाऊस कंटिन्यू चालूच आहे इथं. जसं आलो आहे कालपासून तसं कंटिन्यूच पाऊस चालू आहे. पळू नको बाळा, पडशील परत. नाश्त्याची जागा इथं समोर आहे, इथं दिसत असेल तुम्हाला. हे बघा इथं नाश्त्याची फुल सोय केलेली आहे, जे पाहिजे ते खाऊ शकतो. तू काय खाणार बा? ब्रेड जॅम.
पुरी भाजी काय खाणार? ब्रेड जॅम. तर अशा प्रकारे आमची वन डे ट्रिप लोणावळा ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. आता आम्ही निघालो आहे घरी चेकआउट करून. तर लोणावळा स्टेशनवरतीच आहे आम्ही. ॲक्च्युली आमची ट्रेन 11 वाजून 10 मिनिटांनी होती, पण थोडं लेटच झालं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.